आणि मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केल्यानंतर कुणबी नोंदी ज्या मराठ्यांच्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम राज्यामध्ये सुरू झाला। मात्र या प्रमाणपत्रांना रद्द करण्यात यावं अशी मागणी आता ओबीसी समाजाकडून करण्यात येते। पण ओबीसींच्या दबावाखाली सरकारने नोंदी रद्द केल्या तर आम्ही सरकार बुडवू असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। जरांगे, तुम्ही थोडा अभ्यास करा, महाराष्ट्राच्या 12 करोड जनतेमध्ये विष कालवण्याचं काम करू नका असं लक्ष्मण हाके यांनी जरांगेंना सुनावले। तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवला, लक्षात ठेवा। हा, पुन्हा एकदा मराठ्यांनी मी मराठ्याला सांगितलंय, शंभूराजे देसाई साहेब मध्ये पडले, मुख्यमंत्र्यांनी शिंदे साहेबांवरती आणि फडणवीस साहेबांवरती विश्वास पुन्हा ठेवायचा। तुम्ही अन्याय होऊ देणार का नाही आमच्या ध्यानात आले, आमच्या ध्यानात आले पक्क। तुम्ही या ओबीसीच्या नेत्याच्या दबावाला पडून मराठ्यावर अन्याय करणार आहे, 100% तुम्ही मराठ्यावर अन्याय करणार आहे। कारण तुमच्या सगळ्या सोयऱ्याच्या व्याख्या बदलायला लागल्यात। तुम्ही हैदराबादचं गॅजेट असून लावत नाही का बरं? फडणवीस साहेब तुम्ही सांगत नाहीत आणि शिंदे साहेब तुम्ही सुद्धा की मराठ्यांचं ज्या नोंदी सापडल्यात हे आरक्षण आम्ही देणार। तुम्ही का ठासून सांगत नाहीत हैदराबादचं गॅजेट हे 200-150 वर्षापूर्वीचं ते लागू करणार आम्ही का सांगत नाहीत? सातारा संस्थांचं गॅजेट पश्चिम महाराष्ट्र पुरा त्याच्यात बसतोय। बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट का सांगत नाहीत तुम्ही? लावणार आम्ही ते। दुसऱ्या दिवशी सकाळी जातीवाद बंद होईल। तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवला, लक्षात ठेवा। हा, पुन्हा एकदा मराठ्यांनी मी मराठ्याला सांगितलंय, शंभूराजे देसाई साहेब मध्ये पडले, मुख्यमंत्र्यांनी शिंदे साहेबांवरती आणि फडणवीस साहेबांवरती विश्वास पुन्हा ठेवायचा। तुम्ही अन्याय होऊ देणार का नाही आमच्या ध्यानात आले, आमच्या ध्यानात आले पक्क। तुम्ही या ओबीसीच्या नेत्याच्या दबावाला पडून मराठ्यावर अन्याय करणार आहे, 100% तुम्ही मराठ्यावर अन्याय करणार आहे। कारण तुमच्या सगळ्या सोयऱ्याच्या व्याख्या बदलायला लागल्यात। तुम्ही हैदराबादचं गॅजेट असून लावत नाही का बरं? फडणवीस साहेब तुम्ही सांगत नाहीत आणि शिंदे साहेब तुम्ही सुद्धा की मराठ्यांचं ज्या नोंदी सापडल्यात हे आरक्षण आम्ही देणार। तुम्ही का ठासून सांगत नाहीत हैदराबादचं गॅजेट हे 200-150 वर्षापूर्वीचं ते लागू करणार आम्ही का सांगत नाहीत? सातारा संस्थांचं गॅजेट पश्चिम महाराष्ट्र पुरा त्याच्यात बसतोय। बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट का सांगत नाहीत तुम्ही? लावणार आम्ही ते। दुसऱ्या दिवशी सकाळी जातीवाद बंद होईल। त्या ओबीसीचे नेते तुमचं म्हणणं आहे सगळे एकत्र आले, दबाव त्यांनी वाढलाय आणि वाढलाय सुद्धा आणि आंदोलनात त्यांनी उभा केलं। मी मागच म्हणलं होतं तुम्हाला, मी कधीच खोटं बोलत नाही, मला वरूनच माहिती मिळती की ओबीसीच्या नेत्यांनी उभा केलंय, यांना दोष देऊन उपयोग नाही, त्यामुळे मी इथल्याला दोष दिला नाही, मी कधी धनगर बांधवाला दोष देणार नाही, नेत्याला बी। किती ओबीसीचे नेते एक होते पट्ट्याने मराठ्याला आरक्षणच देतो ओबीसीतून, नाही त्यांना सगळ्याला पाडतो, ये माया वाटोळ केलं समाजाचं, यांना बुडीलच नाही, हा सोडीतच नाही यांना। दबावात येऊन तुम्ही फक्त निर्णय घ्या आणि नोंदी रद्द करा, गॅजेट लागू करू नका तुम्ही, मग दाखवतो। मंडल आयोग सदस्याची आलेला नाही, मंडल आयोग सजासजी आलेला नाही। मंडल आयोग परत एकदा सांगतोय, जबाबदारीने सांगतोय, या देशामध्ये ओबीसींना आरक्षण, ओबीसी बांधव आहेत सगळे, तुम्ही सुद्धा कान खोलून ऐका। ओबीसींना आरक्षण मिळावं म्हणून 340व कलम बाबासाहेबांनी लिहिलं, 341, 42 एसटी आणि एससीला लिहिलं। त्या 340 कलमामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी ओबीसीच्या आरक्षणाचा आग्रह धरला, पण इथल्या व्यवस्थेनं ओबीसींना आरक्षण देण्यासाठी ज्यावेळी मोरारजी देसाई सरकार आलं 78-79च्या दरम्यान, त्यावेळी मंडल आयोग निर्माण झाला, पण तो मंडल आयोग इम्प्लिमेंट व्हायला व्हीपी सिंगांना पंतप्रधान व्हावं लागलं आणि व्हीपी सिंग पंतप्रधान झाल्यानंतर 90च्या दरम्यान मंडळ आयोग इम्प्लिमेंट केला। परत तो कोर्टात चॅलेंज झाला, कोर्टामध्ये आमच्या ओबीसीच्या सगळ्या नेत्यांनी लढाई लढली, त्यामध्ये यादव असतील, रामविलास पासवान असतील, नॉर्थ मधली मंडळी, साऊथ मधली मंडळी, माझ्या महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर स्वर्गीय प्रतापराव ढाकणे असतील,
स्वर्गीय दिबा पाटील असतील, भरपूर अण्णाडांग, शिवाजीराव बापू शेंडगे, या सगळ्या लोकांच्या रेट्यामुळं या महाराष्ट्रामध्ये मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला आणि सगळ्या लोकांना एक सामाजिक न्यायाचं धोरण राबवण्याच्या दृष्टिकोनातून या महाराष्ट्रामध्ये 29% ओबीसी आणि एसबीसी ला आरक्षण दिलं गेलं. त्यामुळे जरांगे बोलताना